हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजचा होता मंगळवार आणि जे आपण मंगल कलशाची स्थापना केली होती आपल्या देवघरामध्ये, तर हे देखील आज उचलायची होती कारण आता 9 दिवस कंप्लीट झालेले आहेत। त्यामुळे मग जो मी मंगल कलशाला सजवलं होतं तर ते देखील आज उचलायचा होता आणि जो मंगल कलश आहे म्हणजे आपण जो देवघरामध्ये कलश ठेवतो त्याची देखील आज स्थापना करायची होती। म्हणजेच आजचा जो वार होता तर मंगळवार होता, तर मंगळवारी आणि शुक्रवारी आपण जो मंगल कलश आहे तर हा म्हणजे याच्यातली नारळ किंवा पानं बदलू शकतो किंवा पाणी देखील चेंज करू शकतो। त्यामुळे म्हटलं आजचा मंगळवार होता तर जो मंगल कलश आहे तर याची देखील स्थापना करून घ्यावी। सर्वात पहिल्यांदा जी काही शिळे फुले होती तर ती मी पहिल्यांदा उचलून घेतली, त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घेतला। तर हा अखंड दिवा चालूच होता 9 दिवस, त्यामुळे मग मी वेगळा काही दिवा लावला नाही आणि आज पण हाच जो दिवा आहे तर तोच चालू ठेवला। आता उद्यापासून जो दिवा आहे तर तो मी चेंज करेल। तर जे धूप आहे तर ते देखील मी पूजेमध्ये भरपूर यूज करतो, म्हणजे जे अगरबत्ती धूप आहेत तर ते मी पूजेमध्ये लावतो, म्हणजे लावतोच। कारण जेव्हाही आपण आपल्या घरामध्ये धूप किंवा अगरबत्ती लावतो तर तेव्हा त्याचा जो वास असतो तर तो देखील खूप छान असतो आणि आपल्या घरातील जे नेगेटिव्हिटी असते तर ती घराच्या बाहेर निघून जाते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये निर्माण होते। त्यामुळे मग कोणतीही पूजा असो तर मी धुपाचा त्याच्यामध्ये यूज करतोच। आणि त्यानंतर मग सर्व देवांना मी फुले अर्पण करून घेतली। तर हे जे देवाचे फोटो आहेत तर हे देखील मी हातानेच तयार केलेले आहेत, कारण आपल्याला प्रत्येक ठिकाणी म्हणजे देवांच्या मूर्त्या आहेत तर त्याने होणंच नाही शक्य। त्यामुळे मग अशा प्रकारे मी काहीतरी जुगाड लावला, कारण मी बाहेरगावी जॉबला असल्यामुळे मला देवासोबत आणता आले नाही। त्यामुळे मग अशा प्रकारे मी देवांचे जे फोटो आहेत तर त्याची पूजा करतो। तर हा जो मंगल कलश आहे तर हा देखील म्हणजेच आपली देवीचं जे स्वरूप होतं तर ते देखील दिसायला खूप छान दिसत होतं। तर हा जो मुकुट आहे तर हा देखील मी ऑनलाईनच बोलवलेला आहे। तर जे बापा मोरे यांचं शॉप आहे तर यांच्याकडून मी ऑनलाईन बोलवला होता, कारण मला इकडे म्हणजे जसं देवांना सामान पाहिजे तर तसं मिळत नाही, त्यामुळे मग प्रत्येक सामान मी ऑनलाईनच बोलवतो। त्यानंतर हे जे वस्त्र आहेत देवीचे तर हे देखील मी त्यांच्याकडून बोलवले होते। तर हे मोठ्या साईजचे वस्त्र होते, त्यामुळे मग याला हाईट थोडीशी पाहिजे होती, त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये डब्याचा यूज केला होता हाईट देण्यासाठी। तर मार्गशीर्ष गुरुवारच्या वेळेस देखील तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील। तर आज मला मंगल कलशाची देखील स्थापना करायची होती, त्यामुळे मग मी जो खालचा चौरंग आहे छोटा तर तो उचलला नाही आणि जे जुने तांदूळ होते तर ते मी चेंज करून घेतले, म्हणजे ज्याचं मी अष्टदल कमळ काढून घेतलं होतं तर ते तांदूळ चेंज करून घेतले आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये जे नवीन तांदूळ आहेत तर त्यामध्ये थोडंसं कुंकू मिक्स करून घेतले। त्यावरती आपल्याला हळदी कुंकू ठेवायचं असतं आणि जो तांब्या आहे तर तो देखील मी मग तोच यूज केला। तांब्यामध्ये आपल्याला 1 रुपया 1 सुपारी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यावरती मग आपल्याला नागवेलीची पानं किंवा जे आपण पानं यूज करणार असो, तर मी जास्त करून तर आंब्याचीच पाणी यूज करतो, कारण मला इकडे जी आंब्याची पानं आहेत तर ती जास्त प्रमाणामध्ये भेटून जातात। त्यामुळे मग मी आंब्याचीच पाणी यूज करतो आणि जी खाऊची पानं असतात तर ते इकडे मला मिळत नाहीत, त्यामुळे मग प्रत्येक पूजेमध्ये आंब्याच्याच पाण्याचा मी जास्तीत जास्त उपयोग करतो। त्यानंतर जी चुंदरी आहे माझ्याकडे देवीची तर ही देखील मी म्हणजेच कळसाला अर्पण केली। त्यानंतर ही जी चाफ्याची वेणी आहे तर ही देखील म्हणजेच रेडीमेड आहे, त्यामुळे मग आपण कोणत्याही पूजेमध्ये हिचा यूज करू शकतो आणि जेव्हाही आपण या वेणीचा पूजेमध्ये आपला यूज करतो तर तेव्हा आपली जी पूजा आहे तर ती देखील दिसायला खूप छान दिसते। आणि मंगल कलशाला जो नारळ आहे तर तो तुम्ही ओला करून ठेवत जा आणि उन्हाळ्यात जर म्हणजे तो ओला राहत नाही, त्यामुळे मग तुम्ही त्याला पालव देखील गुंडाळून ठेवू शकता ओला करून। आणि त्यानंतर मग जर तुमच्या नारळाचा जर कोंब आला तर तो तुम्ही तुमच्या शेतामध्ये देखील देऊ शकता किंवा घरी देखील एका कुंडीमध्ये त्याचं झाड जे आहे तर ते लावू शकता। आणि त्यानंतर मग जी काही माझी आता नित्यसेवा करायची होती तर तिला देखील सुरुवात केली। दररोजचा रुटीन जो आहे तर तो एकसारखाच राहतो, म्हणजे सकाळी लवकर उठून जे काही काम आहेत तर ते करून घ्यावी लागतात लवकर आणि त्यानंतर मग स्वामी सेवा झाली की लगेच मग जेवण करून ऑफिसला जावं लागते। त्यामुळे मग प्रॉपर टाईम मॅनेज केला की प्रत्येक जी कामं आहेत तर ती कामामध्ये टाईममध्ये होऊन जातात। आणि ज्या दिवशी मग गुरुवारी आपल्याला म्हणजेच महाराजांची जी सेवा करावी लागते तर त्याला मला जास्त वेळ लागतो, कारण जे माझे आता गुरुवार चालू आहेत महाराजांचे 11 गुरुवार, तर त्यातील आता येणारा जो गुरुवार आहे तर तो 10वा गुरुवार आहे आणि जो 11वा गुरुवार आहे तर तेव्हा माझे उद्यापन आहे, कारण जे महाराजांचे 11 गुरुवार आहेत तर ते मी सध्या करत आहे। त्यामुळे मग आपल्याला त्याला जास्त वेळ लागतो। त्यामुळे मग त्या दिवशी तरी म्हणजे ज्या दिवशी आता आपल्याला म्हणजे पूजा वगैरे मांडणी करायची असते तर तेव्हा थोडीशी प्लॅनिंग करून ठेवावी लागते, जेणेकरून मग जास्त आपल्याला वेळ लागत नाही पूजा करण्यासाठी। त्यामुळे मग मी अगोदर जी प्लॅनिंग आहे तर ती करून ठेवतो। तर आजचा वार होता मंगळवार आणि आज देखील नित्यसेवेमधले जे 3 अध्याय असतात तर ते वाचायचे होते। आपण आपल्या घरामध्ये मंगल कलशाची जी स्थापना आहे तर ती नक्की केली पाहिजे, म्हणजेच आपण आपल्या देवघरामध्ये जेव्हा मंगल कलशाची स्थापना करतो तर मंगल कलश म्हणजेच जी सर्व दुःख आहेत आपल्या घरावर येणारे तर ते स्वतःवर घेत असतो। त्यामुळे मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये मंगल कलशाची नक्की स्थापना करा। जर तुम्ही आतापर्यंत मंगल कलशाची स्थापना केली नसेल तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी देखील मंगल कलशाची स्थापना करू शकता। कोणी पौर्णिमेला देखील करतं, म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी फक्त नारळ पानं जी आहेत तर ते चेंज करतं। तर तुम्ही म्हणजे आठवड्यातून 2दा तरी करू शकता, म्हणजे जो आपण तांब्या देखील यूज करतो मंगल कलशामध्ये तर तो देखील तुम्ही घासून घेऊ शकता। जसं की आपण आपली जे देवा असतात पितळेची तर ते देखील घासून घेत असतो, कारण 2-3 दिवस झाले की ते काळपट पडायला सुरुवात होते।
त्यामुळे मग तुमची क्लिनिंग जी आहे तर ती प्रॉपर ठेवत जा. म्हणजेच आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी आपले जे देव आहेत तर ते प्रॉपर क्लीन झाले पाहिजेत, जेणेकरून आपलं जे देवघर आहे तर ते देखील दिसायला खूप छान दिसतं. आणि आपलं जे देवघर आहे तर ते नेहमी स्वच्छ ठेवावं, कारण जो देवांचा वास असतो तर ते आपल्या देवघरामध्येच असतो. आणि जर देवघरच आपलं जर स्वच्छ नसेल तर मग तिथे आपल्यालाच जर मन लागत नसेल आपलं, तर देवांचं कसं लागेल. त्यामुळे तुमचं जे देवघर आहे तर ते तुम्ही नक्की स्वच्छ ठेवत जा. तर अशा प्रकारे जी नित्यसेवा आहे तर ती मी करत असतो. आणि स्वामींना मी नेहमी हेच म्हणत असतो की माझ्या हातून जेवढी स्वामीसेवा होईल तर तेवढी करून घेण्याचा प्रयत्न करत जा. आणि बाकीचं तर मग आपल्यालाच करावं लागतं, म्हणजेच आपण टाळून चालत नाही. आपल्याला टाईम मॅनेज करावाच लागतो. जर तुम्हाला स्वामीसेवा करायची असेल तर तुम्हाला टाईम स्वतः मॅनेज करावाच लागतो. नाहीतर मग उद्या केलं तर उद्या तर कधी येतच नाही. आणि जी आपली स्वामीसेवा आहे तर ती तशीच्या तशीच राहून जाते. तर तुम्ही म्हणजेच टाईम प्रॉपर मॅनेज केला तर सगळी जी कामं आहेत तर ती व्यवस्थितपणे होऊन जातील. त्यानुसार मग तुम्ही तुमचा जो टाईम आहे तर तो मॅनेज करत जा. यानंतर मग माझं वाचणं वगैरे झालं तर जी मग काही सेवा वगैरे मला करायच्या असतात तर त्या मी करून घेतो. म्हणजे जे मंत्र स्तोत्र मला पठण करायचे असतात तर ते मी पहिल्यांदा पठण करून घेतो. आणि त्यानंतर मग जी महाराजांची आरती आहे तर ती मी करून घेतो. आणि त्यानंतर मग जे काही म्हणजे जे छोटे मोठे कामं असतात तर ते करून घेतो. आणि त्यानंतर मग महाराजांना नैवेद्य मी दाखवतो. आणि तो जो नैवेद्य आहे तर तो मी स्वतः ग्रहण करतो. आणि त्यानंतर मग ऑफिसला जातो. तर ऑफिसचा जो टाईम असतो तर ते 10 ते 3 म्हणजेच 4-5 तासाचा असतो. त्यामुळे मग जो मला स्वामीसेवेला वेळ द्यायचा असतो तर म्हणजे मला बराचसा वेळ देता येतो. म्हणजे सकाळी अर्धा तास जरी दिला तरी मग जी स्वामीसेवा आहे तर ती माझी होऊन जाते. तर अशा प्रकारे जी आजची स्वामीसेवा आहे तर आता ती माझी झालेली आहे. आता उन्हाळ्याचा सीझन चालू झाला आहे, त्यामुळे जी मोगऱ्याची फुलं आहेत तर देखील मला बरीचशी मिळून जातात. त्यामुळे मग जास्तीत जास्त मी आपल्या पूजेमध्ये मोगऱ्यांच्या फुलांचा उपयोग करतो. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारायचे असले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न